हाय गाईज, आज बनवतो आपण ताकातले पोहे. ते कसे बनवतात ते बघू आणि त्यासाठी काय काय लागते ते बघू. हे रात्री भिजत घातले ताकात, एवढे बुडतील एवढं ताक टाकायचं त्यात आणि मेथी टाकले, 10-12 मेथी याचे दाणे आहेत. ह्यात आता आपल्याला मिक्सरमध्ये बारीक करायचं आहे. आपण ह्यातलं ताक काढून घेऊया. पाहिजे खूप आंबट नाही पण आंबट पाहिजे. तर आपण तिथलं ताक काढून घेऊया. ते ताक काढतात मग जाळी ठेवली. इथे आता भांडं घेतलेले. हे 2 चमचे खोबरं घेतले आणि 2 चमचे गूळ. आता तुम्हाला कसं पाहिजे तसं घेऊ शकता, तुम्हाला किती गोड पाहिजे असेल तसं. आता आपण बारीक करून घेऊया. हे ताक वापरायचं आपल्याला बारीक करायला किंवा परत लागलं तर, पण ते काढलेलं आहे. नाही बघा, इथे बारीक करून घेतलेलं आपण. अगदी बारीक केलंय. आपण ते काढून घेऊया आता. आता आपण राहिलेलं घेऊया. हे आपलं सगळं साहित्य आहे. अर्धा त्यात टाकलं, अर्धा ह्याच्यात टाकलं. आता आपण थोडीशी हळद टाकतोय आणि थोडंसं मीठ. थोडंसं मीठ. थोडंसं ताक टाकलेलं आपण. ढवळून घेते सगळं, ते झाकणाला येतं ना. मग आता आपण हे बारीक करून घेऊया. इथे आता आपलं बारीक झालेलं आपण काढून घेऊया. हा ताक आपल्याला नाही घ्यायचं. आता हा एवढं पुरं झालं. ह्याच्यात आपण थोडासा खायचा सोडा घालायचा. आणि आता 5 मिनटं झाकून ठेवूया. 5 मिनटं झाले. त्यात आपण तवा तापायला ठेवलेला आहे, त्याला आपण तेल लावते. ते पडला माझ्या हातातून. पहिलाच टाकते आपण. गॅस मिडियम आहे. आता आपण त्याला पसरवून घेऊया. जास्त नाही पसरवायचे. आपण झाकण ठेवलंय ते
झाकण काढूया आपण. वरती तूप सोडूया. त्यात आपण टाकूया तूप वरून. मस्त असं वास सुटलेला आहे. गोड आहे ना, ते आंबट गोड आहे ना, सुटू दे. हे बघा छान जाळी सुटले. आता आपण त्याला पलटी मारून घेतलेलं आहे. कलर पण छान आलाय. आपण त्याला आता काढून घेऊया. बघू शकता हे बघा. आता आपण दुसरा टाकूया त्यात. आपण त्यात आता झाकण ठेवूया पुन्हा एकदा. आता हा आपण शेवटचं काढून घेऊया. ह्याच्याबरोबर काही नाही आपल्याला, हे असेच आंबट गोड खायचे. ही पाठची बाजू, ही वरची बाजू सगळ्या एकाच कलरने झालेले आहेत. सगळ्याला छान जाळी सुटली. तर ह्याची एकदा रेसिपी सांग पूर्णपणे. हे रात्री भिजत घातले 1 वाटी तांदूळ, स्वच्छ धुवून ते बुडेल तिथपर्यंत तांदूळ बुडेपर्यंत त्यात ताक घालायचं. आणि थोडीसे 1 वाटीला 10-15 मेथीचे दाणे टाकले, ते भिजून घेतले. आणि मग वाटताना त्यात 2 चमचे गूळ घेतला, 2 चमचे खोबरं घेतलं, थोडी हळद, मीठ, हे असं सगळं बारीक केलं, एकदम बारीक करून घेतलं. आणि मग त्यात 5 मिनटं खायचं सोडा घातला थोडंसं, आणि 5 मिनटं झाकून ठेवले. आणि मग ते केले. ह्याला तूप लावलेलं आहे. आता ह्याला असेच खायचे, ते खूप गोड आंबट खायला, पण ह्याला ताक आंबटच घ्यायचं, तर आंबट गोड छान लागतं. इथे आता आपले उन्हाळ स्पेशल आंबट गोड असे ताकातले पोहे रेडी झालेले आहेत. छान साजूक तूप लावायचं आणि खायचं. साजूक तुपावरच ते भाजलेले आहेत. तर ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून सांगा. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तसंच तुम्ही पण एकदा ट्राय करा, तुम्हाला नक्की आवडेल. थँक्यू.